राज्यात सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहेत। नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर भाषणे देखील केली जात आहेत। दुसरीकडे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलं की काँग्रेसमधले नेते आपसांचे चेहरे देखील बघत नाहीत। नाना पटोले जे आहेत ते वडेट्टीवारांचा चेहरा बघत नाही, दोघे मिळून यशोमती ठाकूरांचा देखील चेहरा बघत नाही, सोबतच हर्षवर्धन सपकाळ जे आहेत ते राहुल गांधींचा देखील चेहरा बघत नाही, असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या यशोमतीताई ठाकूर आहेत। ताई, वारंवार असं वक्तव्य बावनकुळेंकडनं केलं जातं की काँग्रेसचे नेते एकमेकांचे चेहरे बघत नाही, कसं पाहता या वक्तव्याकडे? मला असं वाटतं हे हास्यास्पद बोलतात, त्यांचं एकच भाषण असतं कंटिन्युअस, तेवढंच बोलत राहतात। आणि खरं एक दुसऱ्याचे चेहरे बघायची गरज आहे की महाराष्ट्राकडे बघायची गरज आहे? आणि जे महाराष्ट्राची घाण करून ठेवलेली आहे भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष, म्हणजे असं म्हणायला काहीच हरकत नाही की फडणवीस बावनकुळेकडे बघत नाही, बावनकुळे फडणवीसांकडे बघत नाही, शिंदेसाहेब फडणवीसांकडे बघत नाही, शिंदेसाहेब अजितदादांकडे, अजितदादा शिंदेसाहेबांकडे बघत नाही, आणि ते दोघंही मिळून फडणवीसांकडे बघत नाही। हा गोंधळ आहेच ना। म्हणजे जिनके घर शीशे के होते हैं वो दूसरे के घरों में पत्थर नहीं फेका करते। आणि कुबड्या कोणाला म्हटलात? वापर कोणाचा करताय? वापरून घाण कुठं करतायत, चिखल कुठे निर्माण करतायत? नका करू हो, महाराष्ट्र आहे। एक दुसऱ्यांकडे बघण्यापेक्षा महाराष्ट्राला कशाची गरज आहे हे बघण्याची गरज आहे। हे महाराष्ट्रातला शेतकरी मरतोय, रडतोय, ते बघण्याची गरज आहे। ह्या लोकांना तर राजकारणाच्या पलीकडे काही सुचत नाही। याला बोल त्याला बोल एवढंच सुरू आहे यांचं। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर राज्यात महाविकास आघाडी किंचित दिसेल असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। हां, पहिलेच मशीन्स मॅनेज केल्या की काय यांनी? किंचित कसं दिसणार आहे? विचार कुठे मरत असतो का? ते दिवसभर बावनकुळे साहेब 51%, 51%, 51%, 51% बोलत राहतात। म्हणजे काय 51%? 51% कशासाठी? एवढा कॉन्फिडन्स कुठून आला तुमच्याकडे? तुम्ही पहिलेच मॅनेजमेंट केलेली आहे का? कायदे जसे बदलले, जसं इलेक्शन कमिशनवर केस नाही करू शकत। तुम्ही बघितलं ना काय होतं आहे? काय झालं कालच्या मालेगावमध्ये? लोक हातात घेत आहेत, कायदा सुव्यवस्था लोक हातात घेत आहेत। महाराष्ट्राची घाण करू नका। सत्ता म्हणजे अमर नसते, परमनंट नसते, माणसं बदलत असतात। विचारधारा ही महत्त्वाची आहे। महाराष्ट्र हा पुरोगामी आहे आणि त्या महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला तुम्ही नजर लावू नका। निवडणुका सध्या सुरू आहेत, मतदानाला वेळ आहे, परंतु दुसरीकडे 100 पेक्षा अधिक जे आहेत ते नगरसेवक भाजपचे निवडून आलेले आहेत। बिनविरोध सेंचुरी पूर्ण झाली, अनेक ठिकाणी नगराध्यक्ष देखील निवडून आलेले आहेत। आता दमदाटी केली, तुम्हाला माहिती आहे जळगावमध्ये काय झालं, कशा प्रकारे वंचितवाल्याला बोलावून धमकावून तिथे तुम्ही राजीनामे घ्यायला लावले। भरपूर ठिकाणी अशा गोष्टी होत आहेत। साम दाम दंड भेद, मसल पावं मनी पावं, या सगळ्या गोष्टीचा दुरुपयोग करतायत, सगळ्या एजन्सीचा दुरुपयोग करतायत, पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि महाराष्ट्राला हे आवडत नाही आहे। अजित पवार अर्थमंत्री आहेत, त्यांनी असं म्हटलं की मत तुमच्या हातात आणि तुम्हाला निधी देणं माझ्या हातात, असं वक्तव्य केलं आहे प्रचारात। आता अजितदादा फायनान्स मिनिस्टर आहे, महाराष्ट्राची फायनान्शियल तब्येत बिघडलेली आहे आणि मत कोणाचं काय, मत हा प्रत्येकाचा वैयक्तिक अधिकार आहे। अजितदादांकडनं हे अपेक्षित नाही आहे। राज्यात जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री किंवा दुसरीकडे वनमंत्री गणेश नाईक यांच्यामध्ये वारंवार मतभेद असल्याचं दिसून येते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख उपस्थिती म्हणून शिंदेंचं नाव होतं, परंतु शिंदे त्या ठिकाणी गैरहजर राहिले आहेत। नाही, काय आहे, वापरायचं आणि फेकून द्यायचं हे भाजपची जुनी रणनीती आहे। ते कोणालाही, व्यक्तीलाही, इनफॅक्ट माझं तर असं म्हणणं आहे त्यांच्या स्वयंसेवकालाही ते वापरून घेतात आणि नंतर फेकून देतात। तर पुढच्या काळामध्ये दिसेल, सत्य बाहेर येईल, सत्य कधी लपत नसतं, असं बरोबर नाही। तुम्ही सत्तेमध्ये आहात तर तुम्ही गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्टची पॉलिसी ठेवली पाहिजे। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न काल हुतात्मा चौकात मुंबईत कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमामध्ये स्वतः एकनाथ शिंदे होते आणि देवेंद्र फडणवीस देखील होते। दोघांनी एकमेकांकडे पाहिलं नसल्याचं समोर आलं। क्षणभरही त्यामध्ये दोघांमध्ये संवाद झाला नाही, असं देखील आता व्हिडिओ समोर आले। मला असं वाटतं हे सर्वात
चांगला प्रश्न आहे आणि हा बावनकुळेंना विचारला पाहिजे की काय झालं, तुमरी हमरी कशी काय होते, एक दुसऱ्याचं तोंड का नाही बघत आहेत ते लोक. आपण जर पाहिलं तर दुसरीकडे आता ज्या पद्धतीनं प्रचार सुरू आहेत, काँग्रेसचे उमेदवार फोडण्याचा देखील प्रयत्न झालेला होता चिखलदऱ्यामध्ये. काल त्या संपूर्ण उमेदवारांना काँग्रेस बाहेर घेऊन गेल्याची नाही, आम्ही त्यांना म्हटलं की आम्ही पोचतोय, तुमच्यावर प्रेशर असेल तर तुम्ही ते काय प्रेशर गिनू नका आणि खाली या. आम्ही ते खाली उतरलो, म्हणजे ते चिखलदऱ्यावरनं खाली उतरले. परतवाड्याला आम्ही त्या पंजाब धाबा जो आहे त्या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मिळून जेवण केलं आणि मग 3, 3:30, 4 नंतर ते लोक परत गेले. शेवटला प्रश्न, गावाचा विकास फक्त भाजपच करू शकते, कार्यकर्त्यांच्या मागे साम दाम दंडभेद ठेवून आम्ही मागाव, असं देखील भाजपच्या मंत्र्यांनी जयकुमार गोरेंनी म्हटले. आता जयकुमारचा जन्म कुठे झाला? गोरेसाहेब काँग्रेसमध्येच होते की. राहिला विषय त्यांच्या विचारांचा, तर ते जर खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंना आणि ज्योतिबा माईंना जर मानत असतील तर ते भाजपमध्ये राहिले नसते. जयकुमारांकडनं भरपूर अपेक्षा आहेत आणि होत्या, पण मला असं दिसतंय की त्या अपेक्षा काही महाराष्ट्राच्या ते पूर्ण करू शकणार नाही. खऱ्या अर्थानं आपल्याला लोकांना घेऊन चालायचं असतं आणि विकास हा सर्वांगीण झाला पाहिजे. हमरी तुमरी करून विकास होत नसतो. विकासात्मक दृष्टिकोन ठेवून जर आपण समोरे चाललो तर त्या ठिकाणी महाराष्ट्राचा विकास होऊ शकेल. भाजप करेल आणि हे करेल आणि ते करेल. तर आज तुमच्याकडे सत्ता आहे, डबल इंजिनचं सरकार आहे, केलंच पाहिजे तुम्ही, पण तुमच्यामध्ये कॅपॅसिटी दिसत नाही आहे. वर्ष झाले तुम्ही लोकांची बिलं नाही देऊ शकलेले आहेत. जर पाहिलं तर काँग्रेसच्या नेते यशोमतीताई ठाकूर होत्या, ज्या पद्धतीनं बावनकुळेंनी टीका केली आहे त्यांना त्यांनी चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.